नमस्कार, आपण पाहतो सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता। धामणगाव बडे ते जामनेर रस्त्यावरील मंगरूळ वाहन तपासणी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट। जनावरांच्या चारा कुट्टीच्या ट्रॅक्टर वाहनाचा पाठलाग करून ट्रॅक्टरसमोर दुचाकी आडवी लावून पैशाची मागणी करीत शेतकऱ्याला कारवाईची धमकी देणारा धामणगाव बडे ते जामनेर रोड गणपती मंदिर चेकपोस्टवरील मस्तवाल अधिकारी कोण? शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी कुट्टी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकांचा 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत पिंपळगाव देवी फाट्यापर्यंत पाठलाग करून ट्रॅक्टरसमोर दुचाकी आडवी लावून तुझ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची धमकी देत 2000 रुपयाची मागणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार, हा खरा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे। अशा अनेक शेतकऱ्यांची लूट सुरूच राहणार असा प्रश्न आता सर्वसामान्य शेतकऱ्यांचा भेडसावत आहे। लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बाहेरील सीमा क्षेत्रावरील आर्थिक प्रलोभन किंवा अन्य प्रलोभनीय वाहतूक रोखण्यासाठी चेकपोस्ट लावण्यात आले असता बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शासनाचे अधीनस्थ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असता दिनांक 22 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजे दरम्यान जामनेरकडून धामणगाव बडे मार्ग पिंपळगाव देवी फाट्यावर धोनखेडकडे जनावरांसाठी चारा कुट्टी भरून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा गणपती मंदिर चेकपोस्ट ते पिंपळगाव देवी फाट्यापर्यंत पाठलाग करून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या समोर दुचाकी आडवी लावून ट्रॅक्टर चालक व मालक आणि ट्रॅक्टरवरील मजुरांना दमदाटी करून कारवाई करण्याची धमकी देत 2000 रुपयाची मागणी केल्याने सदर शेतकरी, ट्रॅक्टर चालक, मालक व त्यांचे सहकारी संतापले व आम्ही काय गुन्हा केला असे म्हटले असता त्या मंगरूळ मस्तवाल अधिकाऱ्यांनी अरेराई करीत कारवाई करण्याच्या धमक्या दिल्या व गोंधळादरम्यान काही मीडिया प्रतिनिधींनी या घटनेची व्हिडिओ घेत असल्याचे दिसताच मस्तवाल मंगरूळ अधिकारी मात्र कारवाई न करताच पसार झाला। अशा सीमा क्षेत्रावरील चेकपोस्टवर निवडणूक आयोगाचे आदेशानुसार नेमस्त असलेले भ्रष्ट व मुजोर अधिकारी शेतकरी, शेतमजूर, दुचाकीधारक, लग्न समारंभाचे वाहन धारकांना वेठीस धरून त्यांची बेकायदेशीरपणे पिळवणूक करीत असणाऱ्या मस्तवाल नेमस्त अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, हाच खरा प्रश्न उपस्थित होत आहे। तर धामणगाव बडे चेकपोस्टवर निवडणूक कालावधीत वाहन तपासणी दरम्यान शेतकऱ्यांच्या चारा कुट्टी वाहणाऱ्या ट्रॅक्टर व कारवाई करण्याच्या धमकीसह 2000 रुपयांची मागणी करण्याचा अधिकार कुणी दिला? अशा भ्रष्ट व मस्तवाल चेकपोस्टवरील शासन नेमस्त अधिकारी याला कुणाचे अभय तर नाही ना, या प्रश्नासह हा महाप्रतापी अधिकारी कृषी विभागात एका जबाबदार अधिकारी असल्याची खमंग चर्चा मात्र सर्वत्र होत आहे। अशा मस्तवाल अधिकाऱ्यांवर शासनातील वरिष्ठ अधिकारी गंभीर दखल घेणार की अशाच प्रकारे शेतकरी, शेतमजूर व लग्न समारंभास जाणाऱ्या वऱ्हाडी वाहनांसह दुचाकीधारकांची आर्थिक लूट सुरू राहणार असल्याची भीती वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे। या प्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठ अधिकारी घेणार का, याकडे मात्र सर्व जनतेचे लक्ष लागून आहे। ट्रॅक्टर घेऊन आम्ही आलो, ते नावाने उभं केलं। नाही, इथं नाही, कुठून आले तुम्ही? धामणगावच्या मागे तुम्हाला चेकपोस्टवर एका साहेबांनी सांगितलं। एक विषय आम्हाला हे पोलीसवाले होते का नाही होते हे सुद्धा माहित नाही। हे ना आले, ट्रॅक्टर थांबवलं, हे कोण होते काही नाही आम्हाला माहित नाही, पण हे का थांबवलं आम्हाला याचा जबाब पाहिजे। बस अजून काय माहिती? जबाब पाहिजे आम्हाला। पैसे मागले आम्हाला। हो का? अडवलं आणि इथं तुमची गाडी अडवली, 2000 रुपये मागला। मग तुम्हाला न्याय पाहिजे बा। आम्ही घरी जात मी ट्रॅक्टर मग गुन्हा काय तो दाखवा तुम्ही। कोण्या गावचे तुम्ही? 2 गेट आवडता। हो का? सकाळी आम्ही 5 वाजता जाईल। पाणी पावसाळ्याचं कुट्टी आमची हे होईल, पाणी पावसाचं आम्ही जनावर आम्हाला खायला नाही, ते कुठं आम्ही नडी आणलं आणि आमचा गुन्हा नसताना ना मला 2000 मागले। आमचा गुन्हा काय नाव आहे तुमचं? संताई शिंदे, राहणार 2 गेट। सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी वसंत जगताप। तीन ऑप्शन बन गए हैं: सैनिटरी इंस्पेक्टर, डीएमएलटी, नर्सिंग, ओटी असिस्टेंट और डिप्लोमा इन इंडस्ट्रियल एंड फायर सेफ्टी जैसे कोर्सेज करके हम जल्दी और बेहतर जॉब्स पा सकते हैं। ये तो तुमने पते की बात कही बेटा, पर हमारे आसपास कोई कॉलेज ही कहाँ है? तो हम आज ही बीसीसी जाकर तुम्हारा एडमिशन करवा लेंगे। बिल्कुल, क्योंकि क्वालिटी एजुकेशन का दूसरा नाम मतलब कॉन्टैक्ट अस।